महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार। आजचा दिवस ऐतिहासिक आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आपल्या शासनाने गोदा ते नर्मदा या जलयात्रेला सुरुवात केली आहे। या दूरदर्शी निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचे आणि जलसंपदा मंत्री साहेबांचे जाहीर अभिनंदन करतो। हा यात्रा केवळ एक कार्यक्रम नाही, तर एक विचार आहे। या विचाराचे 3 प्रमुख पैलू आहेत। सर्वात आधी ऐतिहासिक पैलू पाहूया। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी नर्मदाच्या काठेवर महेश्वर नगरी वसवली आणि तिथून संपूर्ण देशाला जल व्यवस्थापन कसे करावा याचा धडा दिला। त्यांनी बांधलेले घाट, मंदिरे आणि बारव आज 300 वर्षानंतरही उभे आहेत। हीच आपला खरी जल संस्कृती। यानंतर येतो सामाजिक पैलू। याच्या माध्यमातून पाणी अडवा, पाणी जिरवा हा अहिल्यादेवींचा मंत्र आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार आहोत। जल साक्षरता आणि जल संधारण हे केवळ शब्द नाहीत, तर ते उद्याच्या पिढीची गरज आहे। आणि सर्वात महत्त्वाचा राष्ट्रीय पैलू म्हणजे गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनरेखा आणि नर्मदा ही मध्य प्रदेशाची जीवनरेखा। या 2 नद्यांना जोडून आपण एक भारत श्रेष्ठ भारत याचा नारा प्रत्यक्षात आणत आहोत। मित्रांनो, अहिल्यादेवींनी दिलेली फड पद्धती आजच्या आधुनिक शेतीलाही उपयुक्त आहे। माझी शासनाला विनंती आहे की या पद्धतीचा नव्याने अभ्यास करावा आणि ती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी। इथे एक गोष्ट मी अभिमानाने सांगतो। महाशिवरात्रीला महादेवाच्या अभिषेकासाठी अहिल्यादेवींनी गंगोत्री यमुनोत्री येथे कायमस्वरूपी पंडे नेमले। तिथून गंगाजल रामेश्वरसह देशभरच्या इतर मंदिरात पाठवले जाईल। मित्रांनो, ही परंपरा आजही आमच्या खासगी ट्रस्टने जपली आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार, माननीय सभापती राम शिंदे साहेबांचे व सर्व जलयात्रेकरांचे पण मी हार्दिक अभिनंदन करतो, जे चोंडी ते महेश्वर मासाहेबांचे जन्मभूमी ते कर्मभूमी जलयात्राचा शुभारंभ करत त्र्यंबकेश्वरांच्या आशीर्वादाने व मासाहेबांच्या कृपेने ही जलयात्रा यशस्वी होवो हीच मनापासून शुभेच्छा। जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र आणि जय अहिल्या।